दिग्गज नेत्यांच्या एंट्रीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक चांगलीच गाजली। शहरातील दोन्ही मंत्री, खासदार, आमदार सगळेच निवडणुकीत सहभागी झाले आणि जिंकले सुद्धा। मात्र या निवडणुकीत शिवसेनेनं 9 जागा जिंकल्या तर भाजपच्या पदरी 6 जागा आल्या। त्यामुळे आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे। जागा सरस्य असल्यानं शिवसेनेनं दावा केला असला तरी 3 अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं दोन्ही पक्ष समान पातळीवर आले। त्यामुळे अध्यक्ष पदावरून भाजप शिवसेना रस्सीखेच रंगण्याची चिन्ह आहेत। अध्यक्ष पदावरून भाजपा सेना आमने सामने। शिवसेनेसह भाजपचाही अध्यक्ष पदावर दावा। सत्ता युतीच्या चाव्या मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हाती। अंबादास दानवे, कल्याण काळेंची भूमिका महत्वाची। छत्रपती संभाजीनगरची जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक यावेळी वजनदार नेत्यांच्या प्रतिष्ठेमुळे चांगलीच गाजली। मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संजीपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, आमदार सतीश चव्हाण या सगळ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। युतीत लढल्या गेलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या पदरी 9 जागा आल्या, भाजपच्या पदरी 6 जागा आल्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे खासदार कल्याण काळेही विजयी झाले। 3 अपक्षांनीही निवडणुकीत बाजी मारली। सर्वाधिक जागा शिवसेनेनं जिंकल्यानं आपसुकच अध्यक्ष शिवसेनेचा होईल अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र भाजपनं 3 पक्षांना गळाशी लावलं। आता शिवसेनेची बरोबरी केली आहे। 9 जागांचे समसमान वाटेकरी झाल्यामुळे भाजपही अध्यक्षपदावर दावा करते। पण शिवसेनेचे 9 सदस्य आधी निवडून आल्यानं अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा पक्का असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। महायुतीमध्ये लढलेलो आम्ही, एक लक्षात घ्या की जेव्हा महायुतीमध्ये लढलेलो आहे आणि 100% जवळपास आम्ही तिथं रिझल्ट घेतलेला आहे। त्यात शिवसेनेचे 9 आहेत, भाजपचे 7 आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत। म्हणून आमचा चेअरमन जरूर बरेल, परंतु जर संख्याबळ पाहता शिवसेनेला चेअरमनशिप मिळालं पाहिजे ही रास्त भावना आणि योग्य भावना ही आम्ही मुख्यमंत्र्याच्याही कानी टाकलेली आहे आणि स्थानिक लोकांनाही माहिती आहे की सेनेलाच चेअरमन पद हे मिळालं पाहिजे। शिवसेना भाजपच्या प्रत्येकी 9 जागा असल्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या हाती अध्यक्षपदाच्या चाव्या आल्या। अंबादास दानवेंनी महायुतीच्या पॅनलमध्ये निवडणूक लढली असली तरी अध्यक्षपदाच्या बाबतीत ते शिवसेनेला साथ देणार की भाजपला साथ देणार याबाबत त्यांनी मौन बाळगलं। जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्यांनी अध्यक्ष व्हावं असं दानवेंचं म्हणणं आहे। अजून माझ्याशी तरी कोणी काही चर्चा केलेली नाही आणि मला असं वाटतं माझा बॅलन्सिंग रोल राहील असं मला तरी वाटतं। नाही, ही शेतकऱ्यांची बँक आहे। एक शेतकरी विषयातलाच माणूस याच्यात अध्यक्ष झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। निवडणूक महापालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो की आता जिल्हा बँकेची, प्रत्येक वेळेस भाजपा शिवसेना आमने सामने आली। बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा हेच चित्र निर्माण झालंय। या आधीचा प्रत्येक वाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सोडवला, त्यामुळे अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठीही आता या दोघांनाच मध्यस्थी करावी लागेल की काय अशी चिन्ह आहेत। मात्र या सगळ्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेत भागीदारी असलेल्या भाजप शिवसेनेत वाद आहे हे मात्र पुन्हा दिसू लागले। विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।